प्रभाग क्रमांक 4 मधील 3,30,00,000च्या कामांचा माजी पालकमंत्री विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मध्ये अण्णाभाऊ साठे योजना, नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल 3,50,00,000 रुपयांच्या 21 विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला होता। सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांनी हा धडाका सुरू ठेवला असून सोमवारी प्रभाग 4 मध्ये तब्बल 3,30,00,000 रुपयांच्या 21 विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले। याच प्रभागातील अन्य 14 कामासाठी 2,50,00,000 रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत। प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामाच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे। सोमवारी प्रभाग क्रमांक 4 मध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये कानडे प्लॉट, गजराज कॉलनी, सिद्धिगणेश पार्क, यशवंत पार्क, पूर्वदत्त कॉलनी, खोतनगर, पद्मावती पार्क, अंबाई कॉलनी, इंदिरानगर वसाहत, ब्राह्मणपुरी, RM हायस्कूल बोर्ड, कन्या शाळा बोर्ड, गजानन कॉलनी, टाकळी रोड, सत्यसाई पार्क, सावंत प्लॉट, पवनचक्की, पश्चिम दत्त कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, रस्ते सुधारणा या कामासह रेणुकादेवी मंदिर, सभामंडप बांधकाम करणे, सिद्धिगणेश पार्क ओपन स्पेसमध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे, इंदिरानगर येथे अंगणवाडी बांधकाम करणे, इंदिरानगर भागात सोयीसुविधा करणे, पद्मावती पार्कमध्ये मनपाचा खुला भूखंड विकसित करणे, दिंडीवेस विठ्ठल मंदिर मोकळ्या जागेत सभामंडप करणे या कामाचा समावेश असून या सर्व कामासाठी 3,30,00,000 रुपये खर्च होणार आहेत।